दोन्ही संघाला निर्धारित वेळ दिला जाईल. त्या निर्धारित वेळेमध्ये हा सामना संपवायचा आहे आणि त्याला पेनलाइज करण्यात येईल, कारण अजूनही एक सामना खेळवायचा आहे. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. कृपया सहकार्य करा. सामना चालू करायचा आहे. वालचे संघाचा 12वा खेळाडू. वालचे संघाला 2 धावाची पेनल्टी मिळाली आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू नाही. आणि जर पूर्णपणे 11 खेळाडू नसतील तर ते सुद्धा 2 धावांची पेनल्टी. आणि स्ट्रायकर आहे तो गणेश. टोटल 11 खेळाडू नसल्यामुळे ते 2 धावांची पेनल्टी आणि 12वा खेळाडू नसल्यामुळे ती 2, म्हणजे एकूण 4 धावांची पेनल्टी वालचे संघाला मिळाली आहे. आपण लीगचे सामने खेळतोय. लीगच्या सामन्यामध्ये अशी चुकी करणं खरंच, कारण आपण पाहायला मिळतो जरी आपला संघ स्पर्धेतून बाहेर गेला असेल तरी सुद्धा सर्वांना विनंती आहे की आयोजक हा आयोगाचा एक हेतू असतो की माझी स्पर्धा चांगली झाली पाहिजे आणि त्या स्पर्धेला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आयोगाकडून होत असतो. त्यामुळे त्या सर्व संघांनी सुद्धा सहकार्य करणं सुद्धा तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु असे काही होत असेल, ठीक आहे, चला जाऊया. पुढील चेंडू यॉर्कर चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. डीजे आणि धावसंख्या तिथे बिनबाद 4 धावा. हा सामना शेनवे संघासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. संघ ऑलरेडी स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. पुन्हा एकदा चांगला साथ चेंडू, एक डिफेन्स आणि एकच धाव. 1 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे बिनबाद 5 धावा. पेनल्टीची धावा नंतर ऍड केल्या जातील. स्ट्रायकर येतो आणि ते चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक हजर आणि पहिला धक्का मिळतोय तो वालचेत संघाला. धावावर पहिला आदर मिळतो तो वालचेत संघाला. कृपया 12वा खेळाडू नसल्यामुळे खेळाडूंची नाव समजत नाही. मला वाटतं तो फलंदाज बाद झाला, त्याने इथे येऊन बसला तरी चालेल. जो फलंदाज आता बाद झालाय त्याला कृपया विनंती आहे की आपण इथे यायचे स्टेजवर, जेणेकरून आपल्याला नाव कळतील. फुल टॉस चेंडू रिव्ह्यू घेतलेला अंपायरांनी आणि ते रिव्ह्यू चेक करायचंय. पंच कमिटी रिव्ह्यू चेक करतील. जो फलंदाज आता बाद झालाय त्याला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे, नाव सांगायला कृपया सहकार्य करा आम्हाला, कारण आपण चांगली स्पर्धा खेळतोय. आपल्या 12 खेळाडू, आपल्या खेळाडूंची नावे माहीत असतील तर, कारण लाईव्ह मॅच आहेत, प्रत्येक खेळाडूचं ते नाव घेतलं जातं. स्कोररसाठी खूप महत्वाचं आहे. नो चेंडू घोषित केलेला आहे. नो चेंडू आणि हा फ्रीड असेल. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते 7 धावा. एक श्याम पडवळ, एक तालुक्यातील नावाजलेला गोलंदाज आहे.
खूप सामने गाजवले आहेत, खूप स्पर्धा गाजवल्या आहेत, खूप वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आणि कुठलाच फायदा घेता आला नाही तो फ्री हिटचा आणि चेंडू निर्धाव. नॉन स्ट्राईकला येतो तानाजी आणि स्ट्राईकला येतो गणेश. आणि इथे त्रिफलाचित यू मिस आय हिट आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7 आणि 2 विकेट. खूप सुरेख षटक टाकले ते श्यामेने. आणि आता गणेश याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो चंदन. आणि सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो नाना. एक शहापूर तालुक्यातील गुणवंत खेळाडू ज्याने सुद्धा खूप मैदान आहे, खूप स्पर्धा गाजवल्यात. तोच नाना आपल्या अनुभवाचा कौशल्य दाखवताना आपल्या संघासाठी फायदा कितपत उठवतो ते पाहूया. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडू जातोय सीमा पार, षटकार डीजे. धावसंख्या वाढते, धावसंख्या 13 धावा. शनिवार संघाला जरा सामना बोनसने जिंकायचा असेल तर टिचून अशी गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे श्यामेने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे नानाला गोलंदाजी करावी लागेल. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या होती 13. पहिल्याच चेंडूवर षटकार मारतोय तो. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, चौकार डीजे. धावसंख्या 17 धावा. एक सुरेख अशी फटकेबाजी करतोय तानाजी. 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्या तानाजी याने आणि नानावर प्रेशर आणलं ते तानाजी याने. आणि ते चुकी होती ती संदीप पडोळ यांच्याकडनं, कारण मला वाटतं कट होती. नेहमी सारखी चुकी होती, आमचे मित्र वैभव बाजगरे सांगतात. तेव्हा अशा चुका नेहमी होतात. चांगलासा प्रयत्न होता त्यांचा, कठीण झेल होता, परंतु क्रिकेटमध्ये असे झेल पकडावे लागतात. पुन्हा एकदा आणि ते सुरेख असा फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावा. आणि या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 5 खेळायचंय. आयोजकांची सूचना आहे, कृपया वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने तोडला चेंडू. क्षेत्ररक्षक प्रशांत तिथे हजर. एकच धाव, 1 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 22 धावा. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. या षटकानंतर इथे जे आलेले आहेत मान्यवर बेडगाव संघाचे संघमालक राजेचे विषय आणि साडगाव संघाचे मुकेश विषय यांचं स्वागत आणि सन्मान होणार आहे. फुलटॉस चेंडू आणि चांगलासा फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. मी सुधीर भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजेचे विषय साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं. सॉरी, बालकृष्ण भोईर यांना विनंती असेल की आपण
स्वागत आणि सन्मान करायचंय. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते सन्मान होतोय मुख्य जिल्ह्यांचं शाल सन्मान चिन्ह आणि बुके देऊन इथे सन्मान होतोय. त्यानंतर बेडगाव संघाचे संघमालक राजेश विशे यांचं सुद्धा स्वागत सन्मान होतोय बालकृष्ण भोईर यांच्या हस्ते. चला जाऊया सामन्याकडे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो कुमार आणि जो बाळा यष्टिरक्षण करत होतो आता बाउंड्रीवर आलेला आहे. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर. यानंतर प्रवीणजी विषय यांचं सुद्धा इथे स्वागत आणि सन्मान होतोय. मी बालकृष्ण भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. एक ज्येष्ठ खेळाडू प्रवीणजी विषय तसंही संघाचे आधारस्तंभ आहेत ते सुद्धा. सुरेखाचा चेंडू कार्पेटच्या सायने टोळला, चेंडू एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धाव प्रयत्न, परंतु सुंदर असं क्षेत्रक्षण अंकित याचं. एक चांगला असा गुणवंत खेळाडू आहे अंकित. अंकित याने शिरगाव संघाविरुद्ध तुफानी फलंदाजी केली होती आणि एक धावाच्या मध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 27 धावा. चांगलीशी गोंदाजी करतोय कुमार. आणि ते अवांतर चेंडू, एक्स्ट्रा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 28 धावा. शनिवार संघाला जर हा सामना बोनसने जिंकायचा असेल तर मला वाटते 50 ते 55 धावाच्या आत रोखावे लागेल. त्यासाठी त्यांना विकेट काढणं गरजेचं आहे. चांगलीशी सुरुवात केली होती श्याम याने, परंतु नाण्याच्या गोलंदाजीवर चांगलीशी फटकेबाजी केली ती तानाजी याने. सुरेखाचा चेंडू, निर्धाव चेंडू, तितकंच चांगलं एक्स्ट्रॅक्शन श्याम पडोलेंच्या माध्यमातून आणि धावसंख्या स्थिर होते. ती धावसंख्या ती 28 धावा. जसे प्रीमियर लीग 2021 आजचा तिसरा दिवस. एकूण 10 दिवस चाललेली स्पर्धा, एक दिमाखात केलेले आयोजन, पंचक्रोशीतील पहिलीच लीग. खूप वर्षापासून स्वप्न होतं ते संपूर्ण दसईकरांचं, त्याच प्रत्यक्ष रूपात साकार होते. सुधीर भोईर शेठ साहेबांच्या सौजन्याने ही स्पर्धा पार पडत आहे. आणि इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. सूर्य कसं गोलंदाजी करतोय तो कुमार. मला वाटतं दसई विरुद्ध जो सामना झाला होता त्या सामन्यातून काहीतरी त्याने कमबॅक केलेलं आहे, कारण त्या सामन्यामध्ये तो षटक खूप इम्पॉर्टंट होता. परंतु होतंय, क्रिकेट आहे, चुका होत असतात, त्या चुकातूनच काहीतरी शिकायचं असतं आणि तिचं इथे शिकतोय कुमार. आणि सूर्य कशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खराब असा चेंडू, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. आणि या 4 धावांच्या मध्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 32 धावा. एक चांगली स्कोररची भूमिका बजावतो तो कल्पेश. पुन्हा एकदा आणि इथे पुन्हा निर्धाव चेंडू. तिसरं षटक समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 32 धावा. कृपया टीम मीटिंग नकोय, अजून एक सामना खेळवायचा. ऑलरेडी 4 वाजलेले आहेत, खूप लेट होत आहे. कृपया पंच
सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो तो नौका असा गोलंदाज कुणाल. एक नवीन गोलंदाज येतो कुणाल. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आज खूप सुरेख असं झेल पकडलाय तो जयदेव याने. आणि तिसरा झटका मिळतोय तो वालचे संघाला. पुन्हा एकदा कमबॅक करतो शनिवार संघ. धन्यवाद आणि विक्रम येतो आता. तानाजीची जागा भरून काढण्यात ते विक्रम जो तानाजी खूप सुरेखाची फटकेबाजी करत होता तोच पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे. सुरेखाचा चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण भास्कर रोटे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि आपल्या संघासाठी मला वाटतं 3 धावा वाचवल्यात त्या भास्कर रोटे याने. एक धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 33 धावा 3 गडी बाद. आणि एक आगली वेगळी स्टाईलने गोलंदाजी करतोय तो कुणाल. एक नौका गोलंदाज आहे मला वाटतंय. एक 18 वर्षाचा गोलंदाज आहे. खरंच खूप सुरेख अशी गोलंदाजी करतो. आपल्या 3 चेंडूवर फक्त यानं 2 धावा दिल्यात. सुरेख अशी गोलंदाजी. एक चांगलासा प्रयत्न आहे तो शेनवेचा आपल्या नौक्याकडून एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा. आणि ते पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू सर्वांची दाद मिळवतोय तो कुणाल. सुरेख अशी गोलंदाजी करतो कुणाल आणि ते चेंडू आणि ते खराब असं क्षेत्ररक्षण संदीप पडोळ्यांचं. चांगली गोलंदाजी करतोय कुणाल आणि षटक समाप्त होतोय. 4 षटकाच्या संपत्यांत धावसंख्या ती 38 धावा. या षटकामध्ये मला वाटतं कुणाल याने फक्त 6 धावा खर्च केल्या. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कुणालाचं. आणि ते ड्रिंक्स ब्रेक येतोय डीजे.
4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 42. आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 42 धावा. 3 गडी बाद 42. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षण नाना तिथे हजर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वन शॉट आणि एकच धाव. एक चांगलीशी पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला. जेपी च पॅनल येते. एक चांगली उत्कृष्ट स्पर्धा आयोजन करण्याचा प्रयत्न आहे. 3 पंच, 2 समालोचक, एक चांगलंसं मंडप, लाईव्ह 2 कॅमेरे. जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न आपल्याला श्रद्धा स्पोर्ट दसे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खूप दिवसांची मेहनत आहे मागील 1 महिन्यापासून चाललेल्या. आणि ते एक उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल का घेता आला नाही नाना याला. आणि एकच धाव. पंच धावा, 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या देवी 45 धावा. एक मागील 1 महिन्यापासून चाललेले मेहनतीचे फळ येते. आणि आज स्पर्धा प्रत्यक्ष रूपात साकार होते. कारण दसई प्रीमियर लीग हो ही खूप जणांची इच्छा होती, प्रत्येक खेळाडूची इच्छा होती. ती इच्छा आज प्रत्यक्ष स्वरूपात साकार होते. सुधीर भाऊ शेठ यांनी पाहिलेलं स्वप्न आज इथे साकार होतंय. आणि इथे त्रिफळाचित होतोय तो विक्रम. 4था आधार मिळतोय तो वालशेज संघाला. डीजे गुल्ल असे खूप जणांचं इथे सहकार्य. शरीफ शेख, खूप जणांचं इथे मेहनत आहे. त्या मेहनतीचे इथे फळीत होत आहे. पुन्हा जाऊया मैदानाकडे. आणि ते शॉर्ट पिच चेंडू आणि निखिल याचं सुरक्षित रक्षण. एकच धाव. 1 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 46 धावा. आणि पुन्हा एकदा आपला शहापूर तालुक्यातील बुलंद आवाज फ्रेश माइंडने ते आलेले आहेत. ही इनिंग झाल्यानंतर ते आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. आणि 1 धावाच्या मदतीने धावसंख्या ती 46. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो कुमार. सुरेख असं चेंडू आणि षटक समाप्त होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 46. 4 गडी बाद. कुमाराचं जर षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर 2 षटकामध्ये 14 धावा आणि 1 विकेट. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता पॉवर प्ले घेतलेला आहे तो वालशेज संघाने. आणि मला वाटतं पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी येईल तो शेनव संघाचा कर्णधार, एक तालुक्यातील आयडॉल खेळाडू श्याम पडवळ, एक उत्कृष्ट अष्टबळ खेळाडू, ज्या खेळाडूने खूप सामने स्पर्धा गाजवलेल्या असा खेळाडू. या मोसमामध्ये इतका फॉर्म मध्ये नसला तरी असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्याप्रमाणे हे जे ओल्ड खेळाडू, जुने खेळाडू आहे ज्यांनी खूप गाजवलेला असतो, त्यांचं आपण सांगू शकत नाही. कोणत्याही सामन्यामध्ये ते सामन्याचे चित्र पाळण्याची त्यांची क्षमता असते. एक चांगला पहिला चेंडू, सुरेख चेंडू आणि ते खराब असं क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव सुद्धा नव्हती तिथे 2 धावा दिल्यात त्या कुमार याने. कुमाराच्याकडून अशी अपेक्षा नाही, कारण कुमार हा सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये त्याचं वर्चस्व असतं कुमार. आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 48. पुन्हा एकदा श्याम टू. सुरेख असा चेंडू आणि ते खराब असं क्षेत्ररक्षण भास्कर याचं.
आणि या 4 धावा डीजे. धन्यवाद डीजे. जर आपल्याला सामना बोनसने जिंकायचा असेल तर अशा धावा वाचवणे खूप गरजेचं आहे, कारण मागच्या चेंडूवर 2 धावा, आता ह्या 4 धावा. या धावा खूप इम्पॉर्टंट असतात आणि या 4 धावाने मध्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 52 धावा आणि ते आपल्याला चांगला शो बघायला मिळतोय मैदानावर. सुप्रसिद्ध डान्सर सुरेख असा चेंडू, तितका चांगला फटका. प्रशांत पडोल तिथे हजर आणि एकच धाव. सुरेख असं क्षेत्ररक्षण प्रशांत याचं. एक धावाच्या मध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 53 धावा. शांत गतीने चाललेला सामना. यानंतर सामना असणार आहे तो रमेश स्पोर्ट्स साडगाव वर्सेस भरत स्पोर्ट्स बेडीसगाव. आजचा शेवटचा सामना असणार आहे. सुरेख असा चेंडू, एक स्विंग केलेला चेंडू. चेंडू काही समाधान नाही, फलंदाज झाला आणि चेंडू जातोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या ती 53 धावा. सुरेख असं कमबॅक केलंय ते श्याम याने. मी म्हटलंच होतं हा खेळाडू खूप गुणवंत आहे, खेळाडू खूप अनुभव आहे. खूप उन्हाळे पावसाळ्यात त्याने बघितलेला असा खेळाडू. पुन्हा एकदा सुरेख असा यॉर्करचा चेंडू. चेंडू काही समजला नाही. पुन्हा एकदा बेट. धावसंख्या स्टॉप होते. धावसंख्या होते 53 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, सॉरी 2 रन, त्याने चौकार, नंतर 1, नंतर सातत्याने 2 चेंडू डॉट काढले ते श्याम याने. सुरेख अशी गोंदाजी करतो श्याम. हा शेवटचा चेंडू असणार आहे स्लॉकचा. पुन्हा एकदा यॉर्कर आणि पुन्हा एकदा त्रिफळा चित होतोय डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता जातो तो दिनेश आणि सांघिक सातू आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो अंकित. एक अष्टबळ खेळाडू असला अंकित. खूप गुणवत्ता आहे याच्याकडे सुद्धा. यावर्षी विशेष फॉर्म मध्ये असला अंकित. चांगली फटकेबाजी करण्यात माहेर असणारा अंकित आज आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. बघूया काय करतो अंकित. कृपया विलंब नकोय, त्वरित सामना चालू करायचा आहे. सांघिक सातू आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो अंकित. खूप स्लो चाललेला सामना. वालच्या संघासाठी सुद्धा जरी औपचारिकता असेल तरी शेनव्या संघासाठी खूप महत्वाचा सामना असणार आहे, कारण त्यांना सामन्यात बोनस मिळवायचा आहे. आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बोनसने सामना जिंकायचा आहे आणि त्यांचे त्याच दिशेने प्रयत्न आहेत. कारण त्यांनी 6 षटकामध्ये खूप सुरेख अशी टिचून गोंदाजी केली. श्याम पडोळ्यांनी 2 षटकामध्ये 14 धावा आणि 3 विकेट. एक सुरेख अशी गोंदाजी केली. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि तेच फ्रंटवर येऊन काम करतोय श्याम. आणि ते सुरेख असं क्षेत्ररक्षण प्रशांत याचं. एक यॉर्कर चेंडू होता, खोदून काढला होता तो सचिन याने. आणि एक धावच्या मध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 54. अजूनही या इनिंग मधले 5 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता. कार्पेटच्या साने टोळलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि चांगलीशी रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या 56 धावा. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. वरच्या संघाकडून खूप मोठे पटके तर आले नाहीयेत ते, परंतु एकेरी दुहेरी धावावर त्यांचा खूप भर होता आणि त्यांनी त्याच्यातूनच धावा वसूल केलेल्या आहेत. सुरेश गोंदाजी करतोय आणि इथे चेंडू भिरकावून देतोय, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः अंकित हजर आणि ते गडी बाद. डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता स्ट्रायकवर जातो तो. स्ट्रायकर होतो सचिन चेतन आणि ते
सूर्यकाचं क्षेत्ररक्षण भास्कराचं एकच धाव, एक धावाच्या मध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 57 धावा. रमेश स्पोर्ट्स आडगाव संघाचा कर्णधार आणि भरत स्पोर्ट्स बेडसगाव दोघांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. आणि हा व्हाईट चेंडू अवंतर धाव, एक्स्ट्रा धाव, धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 58 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सूर्यकाचा चेंडू, निर्धाव चेंडू, खूप चांगलीशी गोलंदाजी केली त्या अंकित्याने. या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या त्या अंकित्याने, त्यामध्ये एक व्हाईट ची धाव सुद्धा होती. सूर्यकाशी गोलंदाजी केली अंकित्याने. 5 चेंडूवर फक्त 5 धावा. एक 7वं षटक म्हणजे एक हाणावरी षटक असतं, परंतु या षटकामध्ये जर 5 धावा तर खरंच एक सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि ते त्रिफलाचीत होतोय फलंदाज युमिस आहे डीजे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, कुठे सामने असू द्या त्यांची हजेरी असते असे आमचे भाऊजी राम सासे यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांना मी सुधीर भोर साहेबांना विनंती करतोय त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्ट. 4 षटकं झाली आहेत. 4 षटकामध्ये धावा उभारल्या गेल्यात. त्या 59 धावा, त्यामध्ये पॅनल्टीच्या 58 धावा आहेत. पॅनल्टीच्या 4 त्यातून आपण मायनस करतोय. होत आहेत 54 धावा. त्यामुळे लक्ष जाते समोरच्या संघाला विजय होण्यासाठी. 55 धावा, 42 चेंडू आणि 55 धावांचं आव्हान उभं केलंय ते शिणवे संघासमोर वालशेत या संघाने. वालशेत संघानं पहिली फलंदाजी असताना तत्पूर्वी आपण यापुढचा होणारा सामना साडगाव विरुद्ध बेडीसगाव या 2 संघादरम्यान, या दोन्ही संघांचे कर्णधार माझ्यासोबत जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये निमंत्रित करतोय साडगाव आणि बेडगाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना. सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक अमर राऊत अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. श्रद्धा स्पोर्ट्स दसई आणि सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या दसई प्रीमियर लीग सन 2021च्या या रणसंग्रामामध्ये पुढचा सामना खेळवला जाणार आहे. साडगाव विरुद्ध बेडीसगाव. यावेळेस नाणेफेकीचा कौल करतील आमचे सन्माननीय अतिथी सन्माननीय रामदादा सासे साहेब. दोन्ही कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टॉस लागतोय, टॉसचा निर्णय होतोय. अगोदर बेडीसगाव या संघाकडून मी मान्यवरांचे मनपूर्वक आभार करतो. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. बेडीसगाव या संघाने नाणेफेकीचा कौल विजय झालेला आहे. बेडीसगाव संघाच्या कर्णधाराकडून आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की आपला निर्णय काय असेल. मी फलंदाजी करणार आहे. बेडीसगाव संघाने टॉस बॉक्स मधून एक न्यूज येते. बेडीसगाव संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि साडगाव संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी पाचारित केलाय. मी बेडीसगाव संघाच्या कर्णधाराला पहिल्यांदा खूप शुभेच्छा देतो आणि प्रश्न विचारू इच्छितो की आपण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या लीग मधले आजच्या दिवसातले सगळे सामने पाहिलेत, काही हाय स्कोर टोटल्स होताना आपण पाहिलेले आहेत. प्रथम फलंदाजी करताय समोरच्या संघाला आपण चेससाठी धावा उभा करणार आहोत
आपल्या मनामध्ये आपलं टार्गेट काय फिक्स आहे, कारण की समोरच्या संघाला आपण जाणून आहात. आपण कोणत्या रणनीतीसह या सामन्यामध्ये उतरणार आहोत? उत्तम फलंदाजी करताना आम्ही 70 ते 75चा टार्गेट साडगाव सारख्या अशा संघापुढे ठेवू. आणि सर्वप्रथम मी आयोजनाबद्दल जरा 2 शब्द बोलतोय. माझे खरोखरच खूप सुंदर आयोजन. आमचे मामा सुधीर भोईर यांनी खरोखरच एक आपल्या ग्रामीण खेळाडूंना एक चांगला स्टेज उभारून दिला इथे, आणि ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी संधी मिळली पाहिजे त्यासाठी एक चांगलं आयोजन केलेलं आहे. खरोखरच मी त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. नक्कीच या स्पर्धेला तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा मिळतात. एक काळ असा येईल की जसे प्रीमियर लीगची चर्चा, प्रतीक्षा या शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अखंडपणे हिचा दबदबा निर्माण होईल. मी वळतोय बेडिसगाव संघाच्या कर्णधाराकडून साडगाव संघाच्या कर्णधाराकडे. आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलंय. एकतर 70-75चं टार्गेट त्यांच्या समोर आहे. ते म्हणतात की आम्ही 70-75 धावा जरी केल्या तरी आम्ही तुमच्या समोर त्या डिफेंड करू शकतो. मैत्रीपूर्ण लढत असेल, प्लॅनिंग नुसार आपल्याला उतरावं लागेल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तर आपण बोलालच, यामध्ये तेवढं मात्र शंका नाही. परंतु आपलं प्लॅनिंग काय असेल? दोन्ही संघ पहिल्यांदाच माझ्या मते या लीग मध्ये पहिलीच मॅच आहे आपली, आणि पहिल्या मॅच मध्ये विजय संपादित करून गुणतालिकेमध्ये आपल्या गुणांचं खातं खोलण्यासाठी आपण उत्सुक आहात. आपले प्लॅनिंग काय असेल? समोरच्या फलंदाजांना आपण कसं रोखणार? सर्वप्रथम मी दसई प्रीमियर लीग 2021 याचे सर्व आयोजक आणि संघ सहकारी यांचे अभिनंदन करतो, आणि आम्हाला ह्या लीग मध्ये त्यांनी स्थान दिलं त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रथम आम्ही ऍक्च्युली ह्या ग्राउंडवर ग्राउंड बनवणं इथपासून तर सामने आयोजित करणे खूप कठीण अशी परिस्थिती असते, कारण किती मेहनत घेतली आपण शेवटच्या दिवशी बोलू सगळे विषय. या सामन्यामध्ये आम्ही ग्राउंडवर आपण नेहमी खेळत असतो. या ग्राउंडवर प्रथम फलंदाजी असो किंवा प्रथम क्षेत्ररक्षण असू दे, आपण युनिटीवर आपण हा संघ जिंकणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर बेडिसगाव संघाने जर प्रथम क्षेत्ररक्षण दिलेलं आहे आम्हाला, तर आम्ही त्या हिशोबाने त्यांना कमीत कमी 50 ते 55 धावाच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दोन्ही कर्णधारांना. मनापासून खूप खूप शुभेच्छा. या सामन्यातला, या लीग मधला आपला पहिला सामना बघायला आम्ही उत्सुक आहोत. खूप खूप शुभेच्छा. लक आणि सामन्यामध्ये उत्तम कामगिरी. हा, विनिंग कॅप्टनला, टॉस विनिंग कॅप्टनला एक आपण चॉईसेबल निर्णय देतोय की पॅव्हेलियन 1 आणि पॅव्हेलियन 2 यापैकी आपण डगआउट निवडायचा आहे जो आपल्याला आवश्यक असेल तो. आणि यावेळेस बेडिसगाव संघ टॉस जिंकलेला आहे आणि खेळाडू कक्ष क्रमांक 1 ची त्यांनी निवड केलेली आहे. आपण थोड्या वेळात त्याचा ताबा घ्यायचा आहे. वळूया सामन्याकडे. या आजच्या दिवसातला हा आपण सामना पाहतोय, वालशेत विरुद्ध शेणवे संघ. बेचाळीस चेंडू आणि 55 धावांचं हे आव्हान, आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, 3 चेंडू आणि 14 धावांची बरसात करताना फलंदाज श्याम. या षटकातला पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, या वेळेस गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, आणि श्यामच्या वादळी खेळीला इथे मात्र शमवताना बसतो पहिला झटका. डीजे थँक्यू सो मच डीजे. पहिल्या 3 चेंडूवर आपला आक्रमक स्वभाव दाखवताना मात्र चौथा चेंडूवर वेलकम बॅक म्हणता येईल. यावेळेस फुल टॉस चेंडू, लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू येतोय, नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय, 1 बाउन्स जातोय, आणखी एक खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर या संघाची धावसंख्या होतीये, शेणवे संघाची धावसंख्या होतीये 1 बाद 18 धावा. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत. या षटकातला शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका, पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेळवे संघाची धावसंख्या होते 1 बाद 18 धावा. 42 चेंडू, माफ करा 22 धावा, 42 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष घेऊन हा संघ मैदानात उतरलाय. यावेळेस गोलंदाज येतोय शुभम. या षटकात हा पहिला चेंडू. या चेंडूवर जोरदार प्रहार करत स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलेला हा फटका. चेंडू जातोय सीमापार, चौकार. थँक्यू सो मच. शेळवे संघाला जर हा सामना बोनस गुणासह विजयी व्हायचा असेल तर नियमाप्रमाणे 4.3 म्हणजे 4.5 षटकांमध्ये आपल्याला दिलेलं आव्हान पूर्ण करावं लागणार आहे. गुरुनाथच्या षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस फलंदाज मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. लॉंग लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. येतो अनोखा षटकार. थँक्यू डीजे. अंकित नावाचं वादळ मात्र यावेळेस घोंगावताना शेळवे संघाकडून यावेळेस अंकित श्याम गेल्यानंतर त्याची आक्रमक फलंदाजीची परंपरा, त्या परंपरेत मात्र सातत्य राखताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 32 धावा. समीकरण बदललं जात आहे आणि आता विजयासाठी हव्या त्या 34 चेंडू आणि 23 धावांची गरज. या वेळेस बॉलला फलंदाजीच्या रडार पासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू लाईन मिस करतोय. पंचांचे हात हवेत जात आहेत. अवांतर स्वरूपात वाईटच्या रूपात एक अवांतर धाव या संघाला प्राप्त होतं. या एका अवांतर धावेनं संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होते आता मात्र 33 धावा. या वेळेस पुन्हा तीच लाईन पकडण्याचा प्रयत्न, मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. अनोखा चौकार. धन्यवाद विजय. या चौकारानिशी शेळवे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 37 या धावसंख्येवर. अप्रतिम फटकेबाजी, कारण की या सामन्यामध्ये बोनस गुणासह विजय मिळवणं हे मात्र नितांत गरजेचं होतं शेळवे या संघाला आणि त्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला दिसून येतोय. अंकित याची सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकार लगावलेत अंकित यांना आपल्या खेळीमध्ये. गोलंदाज गुरुनाथ याचा हा चौथा चेंडू. यावेळेस मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकानं तो फील्ड केलाय. थ्रो होईल, कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण होते. या 1 धावेनं संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या धावसंख्येवर. संघर्षाची वेळ आहे मित्रांनो. विजय जर संपादित करायचं असेल, विजयाच्या दिशेनं जर तुम्हाला आम्हाला वाटचाल करायची असेल तर मात्र अपार कष्ट, प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे परिश्रम आणि फक्त संघर्ष हेच सूत्र वापरावं लागतं. या वेळेस शॉर्ट मिडांच्या डोक्यावरून चेंडू करतोय हवाई सफर, जातोय 1 बाउंस सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. या 5 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर या चौकारानिशी शेळवे संघाची धावसंख्या होते 42. 4 2 42 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू, अप्रतिम फलंदाजी या वेळेला अंकित कडू आणि या वेळेस क्रिकेटचा आणखी एक क्लास हा येतोय हमखास. थँक्यू डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेळवे या संघाची धावसंख्या होते 1 बाद 46 रन्स, 46 धावा,
4वर 6 हा आकडा गाठलाय. आता मात्र जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. पण जर बोनस गुण जर पाहिजे असेल, बोनस गुण जर संपादित करायचा असेल, तर पुढच्या 2.3 म्हणजे 2.5 षटकांमध्ये आपल्याला या 9 धावा काढाव्या लागतील आणि मग आपण दिमाखात बोनस गुणासह या गुणतालिकेमध्ये आपण आपलं स्थान निश्चित कराल. यावेळेस रिवर्सून खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू करतोय ट्रॅव्हल, नॉन स्टॉप चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार आणि संघाचं होत आहे साजरं अर्धशतक. 50 धावा यावेळेस धावफलकावर लागल्या गेल्यात. जिंकण्याकरता अजून 5 धावांची गरज आहे. 2.2 षटकांमध्ये जर या 5 धावा निघाल्या तर मग मात्र शेणवा संघ बोनस गुण या वेळेला प्राप्त करणार आहे. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. अंकित आणि संदीपच्या माध्यमातून श्यामनं सुरुवात करून दिली आणि मग मात्र हा किल्ला लढवला गेला. यावेळेस रिव्हर्स फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक. सेकंड बाउंड्री, येतोय हा सलग दुसरा चौकार. थँक्यू डीजे. शिरगाव विरुद्ध झालेल्या सामन्यात याच अंकितनं, याच फलंदाजानं सामनावीराचा किताब पटकावला होता. एका बलाढ्य संघासमोरचा तो संघर्ष आठवला की आजही या संघाची दहशत आपल्याला जाणवत असते. यावेळेस पुन्हा कव्हर पॉइंटच्या त्या गलीमधून चेंडू जातोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि बोनस गुणासह शेणवे संघ होतोय विजयी. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. दुसरा सामना सुरू होईल तोपर्यंत आपण ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित आणि सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या दसई प्रीमियर लीग सन 2021च्या आजच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला व्यासपीठावर पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय रामदादा सासे साहेब. मी आजच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्माननीय सुनीलजी निचिते म्हणजेच बाळाशेठ निचिते यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामदादा सासे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. यापुढचा होणारा सामना साडगाव आणि बेडीसगाव. तत्पूर्वी या सामन्यातील सामनावीर पुरस्कार म्हणून आपण सामनावीराचा किताब बहाल करतोय अंकित याला, ज्यानं गोलंदाजीमध्ये घेतल्या 2 विकेट आणि फलंदाजीमध्ये धावा केल्यात 27 धावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच बहाल करतोय शेणवे संघाचा अंकित. सन्माननीय संदीपदादा कोर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर अंकित याला आपण सामनावीराचा किताब द्यावा. यापुढचा होणारा सामना बेडीसगाव विरुद्ध साडगाव. बेडीसगाव संघाने नाणेफेकीचा कौल विजयी झालाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. साडगाव संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं. ही एक मैत्रीपूर्ण लढत असेल. दसरी प्रीमियर लीग सन 2021 मधल्या आजच्या दिवसाची ही शेवटची लढत आणि या लढतीमध्ये हे दोनही संघ या लीग मध्ये प्रथमच एकमेकांविरोधात ठाकतायत.